काल भावाचा रिझल्ट लागला. त्याला म्हणलं का आता पुढं काय करशील र? तो काय म्हणाला माहिती आहे का? शेती सोडून बाकी समद करीन. पर मी म्हणते ते जे न्यूज रिपोर्टर आहेत, ही जी समधी माणसं आहेत, ते शेतकरी म्हणजे फक्त आत्महत्या. एखाद्या शेतकऱ्याला लॉस झाला म्हणून त्यानं आत्महत्या केली. पोरीच्या लग्नात सगळा पैसा घातला, शेती विकली, मग त्यानं आत्महत्या केली. एखादा शेतकरी असा बी असतोय ज्याला काहीच उगत नाहीये, निसर्गामुळे नुकसान झालं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. अहो पण किती किती आत्महत्या दाखवणार तुम्ही? आणि या आत्महत्या दाखवून फक्त शेतकऱ्यांची आत्महत्या नाही होत. ही जी मुलं आहेत ना, ज्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांचा इंटरेस्ट बी मरतोय तिथं. त्यांच्या इंटरेस्टची पण आत्महत्या होती. का? तो नको बाई, इकडं निसर्गाची वांदी, तिकडं गेल्यावर आपल्याला पैसा बी मिळणार नाही, आपण पिकवलेल्या अन्नाला जेवढा जाती भाव पण मिळणार नाही. लोकांना हेच वाटतंय. पण मी काय म्हणते, दाखवा की जरा 4 गोष्टी चांगल्या. सांगा की मिळाला शेतकऱ्याच्या कांद्याला भाव. एखादा शेतकरी असा बी हाय जो 1 गुंठ्यामध्ये महिन्याला 1-1, 1.5 लाख रुपये कमवतोय. तर मी काय म्हणते, नका ना मारू शेतकरी तुम्ही. जन्माला येऊ द्या अजून शेतकरी. उद्या सगळी बिझनेस ही सगळी धंदी बंद होतील, पण शेतकरी हा धंदा कधीच बंद होणार नाही. हा शेतकरी म्हणजे या जगाचा पोशिंदा आहे. एक वेळ तुमचं दुकान बंद पडलं ना तरी समधी जगतील, पण अख्ख्या जगाचे शेतकरी जर बंद पडले ना तर समधी मरून जातील. त्यामुळं शेतकरी शेतकरी आत्महत्या आत्महत्या हे दाखवण्यापेक्षा शेतकरी पुनर्जन्म पुनर्जन्म असलं काहीतरी दाखवा ना. घडवूया की आपण बी शेतकरी. चल रपिट्या, करून टाक माझा व्हिडिओ व्हायरल आणि सांग लोकांना, शेतकरी म्हणजे ब्रँड आहे आणि शेतकरी आपण स्वतःच वाचवला पाहिजे.